नमस्कार मित्रांनो, तुमच्या माझ्या या फार्मिंग झलक चॅनलमध्ये स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये हा चना मी तुम्हाला दाखविलेला होता. तेव्हा हा फ्लावरिंग स्टेजवर होता आणि शेतकऱ्याने यामध्ये एक स्प्रे केला होता. तर तो स्प्रे कशाचा मी तुम्हाला सांगतोय. तो स्प्रे त्याने ब्लू कॉपर ॲड केला. ब्लू कॉपर फंगीसाईडसाठी, इन्सेक्टिसाईडसाठी त्याने इमामेक्टिन बेंझोइड आणि एक मायक्रोन्यूट्रियन्स लिक्विड फॉर्ममध्ये, आणि या सगळ्यांमध्ये त्याने ताबोली ॲड केला होता आणि त्याचा स्प्रे काढला होता. तर याला निदान 15-20 दिवस झालेले आहे आणि 15-20 दिवसानंतर हा रिझल्ट तुम्ही बघू शकता. अतिशय उत्तम आणि चांगली क्वालिटी बघा. म्हणजे त्या स्प्रेचा रिझल्ट तुम्ही बघा. आणि शेतकऱ्याने यावर कोणताही असा फर्टिलायझर्स वापरलेला नाही आहे. तर आता त्याला असा कोणता स्प्रे काढायला पाहिजे. तुम्ही याच्यामध्ये अळीचा पण प्रादुर्भाव तुम्ही बघू शकता. हे बघा, तुम्हाला अळी दाखवत आहे. हे बघा, अळीचा प्रादुर्भाव लागलेला आहे आणि अशा वेळेस त्याने कोणता स्प्रे काढायला पाहिजे. माझ्या तरी मते आता कोराजन डुपॉन्ट कंपनीची आहे. यामध्ये तुम्ही जे घेंगऱ्यामधले दाणे भरासाठी तुम्ही 19-19 सूक्ष्म अन्नद्रव्य हे ॲड करू शकता आणि याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रियन्स लिक्विड फॉर्ममध्ये हे सुद्धा ॲड करू शकता. फंगीसाईडसाठी तुम्हाला ॲमिस्टर टॉप किंवा कोणता पण असा फंगीसाईड आहे तो ॲड करून याचा एकदा स्प्रे करा. मग रिझल्ट तुम्ही बघाल. यामध्ये मग हे डिपेंड होते की नंतर अळी लागेल की नाही, त्याच्यावर तुम्ही स्प्रे काढाल. पण आता जे सांगितलं आहे मी, तो एकदा स्प्रे काढून बघा आणि रिझल्ट बघा. आता हे अवस्था आहे, घेंगरे भराची अवस्था आहे. तर तुम्ही हा स्प्रे नक्की काढण्याचा प्रयत्न कराल. हो, आणि रिझल्ट बघाल. धन्यवाद.